महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, तुम्ही भरपूर मैत्रीचे किस्से ऐकले असतील, पण आज आपण बघणार आहोत मैत्रीतलं आंदोलन, जे आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. एक्सक्यूज मी, येस, गौरव मोरे सर आलेत का? ते बॉस आहेत, त्यांचं ऑफिस आहे, ते कधीही येतात. नाही, ॲक्च्युली मला त्यांनी बोलवलं होतं. व्हाय? माझा जॉब ऑफर लेटर आहे, तर मी आज पहिला दिवस आहे माझा आज कंपनीचा. यू वॉन्ट अ जॉब? येस. हसायचं काय त्यात? बसा, कळेल. ओके. ते बसा, बसा. नो 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 कॅनडची मीटिंग कॅन्सल करा. तिकडे आपला लॉस आहे, मला अजिबात चालणार नाही. ओके, बर. हार्डे यू फायर्ड. व्हाय सर? माझ्या आधी डायलॉग का घेतलास? सर, कंपनी माझी आहे, पहिला डायलॉग मीच घेणार. आधी म्युझिक वाजणार, मग मी डायलॉग घेणार. ओके, ओके सर. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं. येस सर. ओम चल, तुला जॉब मिळाला. चल, डोंट वरी. तू कमाल आहेस यार गौऱ्या, तुझे उपकार मी खरंच कधी अरे वाकू नको, अरे वाकू नको रे. ही तुझ्या कॉलेजमध्ये सवय अजून गेली नाही. नाही वाकायचं. अपना सर कभी झुकना नहीं चाहिए. नाही. लक्षात ठेव. हा गौऱ्या, शेर है तू. हाँ, मेरा दोस्त है. ए बस बस, आता गुदमरतय, सोड. हा, व्हेरी गुड. अरे नाही यार, म्हणजे मी कॉलेजमध्ये कसं वागवलं यार तुला गौऱ्या. तू नापास व्हायचास, तू एकदम फालतू मुलगा होतास, मी हुशार होतो, मी तुला हाडतूड केली आहे यार कॉलेजमध्ये. कॉलेजमधनं तू ड्रॉपआउट झालास, मी इंजिनियर झालो, MBA झालो, 2 वर्ष मी सगळ्या कंपनीजमध्ये जातोय, पण एक कंपनी मला जॉब देत नव्हती. आणि तू सगळं मागचं विसरून मला जॉब दिलास यार गौऱ्या. खरंच तुझे उपकार नाही रे. क्या यार, उपकाराची भाषा नको करू. आपण दोस्त है यार. गौऱ्या नाही यार. अरे तू अपना दोस्त है. भगवान का दिया हुआ सब कुछ है अपने पास. दौलत है, शौहरत है, इज्जत है, सब कुछ है. तुला माहिती आहे का, वर्षाला अंदाजे 20 कोटीचं टर्नओव्हर आहे आपलं. 20 कोटी. 200 एम्प्लॉईज आपल्याकडे जॉबला आहेत. काय सांगतो मग काय? अरे ओंक्या, तू लक्षात घे, बेडू कायमस्वरूपी चिखलात राहत नाही, कधीतरी त्याचं कमळ होतच. सॉरी गौऱ्या, पण 2 म्हणी मिक्स होत आहेत. यू फायर्ड. नाही नाही, इट्स ओके. येस सर. ओके, गौऱ्या, तू खूप कमालच आहे. तू एवढा मोठा एंटरप्रेनर आहेस, तर मी काय. बिझनेसमॅन आहे मी. हा हा, म्हणजे Yeah. तू बोलशील तीच फिलॉसॉफी ना गौऱ्या. Yeah. पण खरंच यार, मला खरंच कळतच नाही यार, नाक्यावर तू सायकलवरून बॉईल अंडी आणि चकली विकायचास, त्याचा एवढा मोठा बिझनेस कसा काय केलास तू? सिरियसली 20 करोडचा टर्नओव्हर आहे. Yeah. ही युनिक आयडिया आली कशी तुझ्या डोक्यात? सांगतो तुला. हांडे, येस सर. कॉल ऑल युनिट हेड्स. ओके सर. युनिट हेड्स? या, म्हणजे आपल्याकडे 4 युनिट हेड्स आहेत ना. Okay. प्रत्येकी 50 जणांना सांभाळतो. ओके, Oh, म्हणजे- या आले. हॅलो एव्हरीवन. You are a Gaurav More from हे काय? माझ्या कंपनीत गुड मॉर्निंग, हाय, हॅलो हे अजिबात चालत नाही. माझी कंपनी आहे, मी बोलणार हॅलो एव्हरीवन, तुम्ही बोलायचं. यू आर अ गौरव मोरे फ्रॉम पॉय फिल्डर पाडा. गुड. ओ जमलं. या बस, तुला सांगतो कंपनी कशी सुरू केली. मोठी गोष्ट आहे त्याची. या. काय झालं माहिती आहे ओंक्या, तुला तर माहित आहे, हा. बार मध्ये जाऊन AC मध्ये बसून दारू पिणारा हा खराब एवढा नसतो. येस. खराब एवढा तोच असतो जो पुलाखाली, पाईपलाईनच्या बाजूला, तुटलेल्या रिक्षात बसून रेडीमिक्स करत पितो ना, तो खराब एवढा असतो. गल्ल्यांमध्ये चालत ते चालता चालता खिडकीच्या बाजूला बरं मावशी लाईट बंद करा म्हणून 90 मारणार, तो खराब एवढा. तो खराब एवढा. येस, एक्झॅक्टली. अरे बार मध्ये चकना मिळतो, वाईन शॉपच्या बाहेर उकडलेले अंडे मिळतात, येस, शेंगदाणे वगैरे सगळे मिळतात. पण हे जे रिक्षामध्ये बसणारे, ब्रिजच्या खाली बसून पिणारे, ह्यांना चकना लागत नसेल का रे? खूप वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये. मी फिल्टर पडत असाच रात्री 3 वाजता रिक्षात प्यायला बसलो होतो.
इमोशन्स. स्टॉप. माझा चकना संपला. मी सैरा वैरा झालो रे. मी रात्री 3 वाजता फिल्टर पडत ए भाई भाई कोई चकना दे दे भाई भाई आपके बच्चे दिए भाई थोड़ा चकना दो भाई. गौऱ्या, पण- स्टॉप. तुला चकणा मिळाला का गौऱ्या? नाही, शेवटी मी माझ्या हाताची नखं खाल्ली. आणि एवढं नाही. स्टॉप. शेवटी मला कळलं की ह्याच्यातच काहीतरी रहस्य दडून लपलेलं आहे आणि मी याचा शोध घेणार. मग मी काय केलं? काय? मी एक नवीन कंपनी सुरू केली. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्या मी नवीन कंपनी सुरू केली आणि ह्या कंपनीच्या जोरावरती आज मी एवढा मोठा मालक झालोय. कळतं का तुला? आपले वेगवेगळे स्टार्टअप आहेत ओंक्या. काय सांगतो? होय. मग तू रिसर्च वगैरे केला होता? सगळा रिसर्च केलाय. आपली कंपनी गायज आपल्या कंपनीचं नाव काय आहे? चकना ऑन द स्पॉट. व्हेरी गुड. आणि आपल्या कंपनीचं टॅगलाईन आहे 2 सिप के बीच में चकना पहुंच जाएगा. म्हणजे 2 सिप के बीच में चकना पहुंच जाएगा. ओंक्या तुला माहिती नाही आहे. पहिला सिप संपला, दुसरा सिप मारायच्या अगोदर आपली कंपनी येणार, तिकडे त्यांना चकना देणार. नाही पोचलो तर पैसे परत. अरे लॉस नाही होत का कंपनीला? रिसर्च आहे. दाखवतो तुला. ये बस. एक ये पी चल. हळू कोण बघते का बघ. पहिला सिप मार. चल मी आहे. पाटील कोण आलं रे? पाटील मामा. थांब जरा वेळ नंतर मारूया. चल मार मार मार. चल थांब पाटिल मामा है. अरे मामा जाना. तेरे ज़्यादा समझ में आ रही है. लगता है पब्लिक नासिक जा रही है. चल तू इकडे चल. मार पटकन. इकडे चल मार. दुसरा सिप मार पटकन. मार 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 पटकन. मार मार मार. किती मिनिटं गेली? 15. तेवढ्यात आपला माणूस चकना देणार नाही. गौऱ्या, दिस इज अनबिलिव्हेबल. दिस इज इनह्युमन. हे नाहीये खरं गौऱ्या. हे डोकं नाहीये. दिस इज एलियन ब्रेन. गौऱ्या, हे तर काहीच नाही. आपण क्रिएट अजून खूप मोठं काम केलेलं आहे. आपण काय? आपण ई सायकल, ई बाईक्स आणि पीपी व्हॅन तयार केलेले आहेत. पीपी व्हॅन. पीपी व्हॅन. PP ज्या रिक्षा असतात ना सडलेल्या गंजलेल्या खराब झालेल्या त्या रिक्षा आपण घेतो. त्यांना मस्तपैकी पार्क करतो आणि जे असे रेडी मिक्स करून पिणार आहेत ना त्यांना त्याच्यामध्ये बसवतो. त्यांना फील आला पाहिजे की अरे आपण बरोबर जगे भेटले बाय. हे सगळं आपण करतो यार. बात आहे यार गौऱ्या. तर आजपासून तू माझा एम्प्लॉई आहेस. ओके. थँक्यू गौऱ्या. थँक्यू गौऱ्या. मी तुला गौऱ्या म्हणणं चुकीचं आहे. सॉरी सगळ्यांसमोर. मी तुला गौरव सरच म्हणेन. नाही नाही, अरे तू माझा मित्र आहेस. तुम्हाला गौऱ्या म्हण काय हरकत नाही नाही नाही. अरे मी तुला कुठे रिस्पेक्ट देतोय? मी तुझ्या पोझिशनला रिस्पेक्ट देतोय ना. असं काय करतो? बाहेर मी तुला काही म्हणेन ना, गौऱ्या डुकरा, गौऱ्या भिकारी. तुम्हाला गौरव सरच म्हण. इथे बाहेर जगात कुठेही दिसलो तर गौरव सर म्हणायचं. कळलं? जब तक तू मुझे गौरव सर बोलेगा तेरी नोकरी टिकी रहेगी. याद रखना. गौरव सर. सॅलरीचं काम झालेलं आहे. आता मी तुझ्याशी जसं वागतोय तसं मी एम्प्लॉयशी वागू शकत नाही. कळलं काय? Yes. पण त्यांच्यासमोर मी तुला काही पण बोलेल तर समजून घ्यायचं. ओके चले. हां. हाय गाईज. हॅलो एनर्जी एनर्जी. हॅलो सर. हे शिवाली आहे. हे शिवाली. ए बेडू तोंडे, मी तुला बोलतोय. सर तू आपल्या कंपनीत कुठल्या पोझिशनला आहेस? सर इन्व्हेंटरी आणि सप्लाय चेन मॅनेजर आहे. बरोबर आहे. तुला मी 3 महिन्यापूर्वी टार्गेट दिलं होतं की आपल्या अंड्यांचं टार्गेट 2 महिन्यामध्ये वाढलं पाहिजे. त्याचं काय झालं? सर ते ॲक्च्युली मी स्वतः दुकानात जाऊन पर्सनली भेट देते सर. पण मार्केटमध्ये ना नवीन बायर्स आले आहेत सर. त्याच्यामुळे त्याचं मार्जिन जास्त आहे ना. ते जास्त पैसे देऊन अंडी विकत घेत आहेत. आपल्याला नाही मिळत आहेत सर अंडी. मग तू स्वतः अंडी घाल. सर कळलं काय? आय वॉन्ट रिझल्ट. ओके. सर रडायचं नाही. चल तिकडे जा ना तर बेडू कुड्या मार. सर बेडू कुड्या नकोय मग राजीनामा दे. हांडे नाही सर. मी बेडू कुड्या मार. गो. बेडू कुड्या मार. चाल. कट मध्ये सर. जमतील तशा मार. बेडू कुड्या मार. ह्या नागपुड्या झाल्या. बेडू कुड्या. बेडू कुड्या. व्हेरी गुड. गौरव. हा? गौरव अरे बरोबर बोलते ती. काय? हे बघ माझ्याकडे आयडिया आहे. आपण अशा दुकानांमध्ये जाण्यापेक्षा डायरेक्ट आपण पोल्ट्री फार्मला जर आपण कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी टाईप केलं तर बरं पडेल असं मला वाटतं. ऍक्च्युली सर ही चांगली आयडिया आहे. तुला चांगला आहे. जमजम का बस. बिझनेस मला शिकवतेस? सॉरी. कळलं? शांत बसायचं प्रिया. काय करायचं? शांत. ही प्रिया. तू कुठल्या पोझिशनला आहेस? सिनियर डेटा अनालिस्ट. ओके प्रिया. लय मोठा दगड आहे हा. मांजी पिक्चर मधला दगड हाच आहे. कोरडा तर रोड होईल. तुला मी काय सांगितलं होतं की 10 सेकंदामध्ये अंडी उकडली गेली पाहिजे असं काहीतरी लिक्विड तयार कर. तू तयार केलंस?
हो सर माझा रिसर्च चालू आहे बट काय रिसर्च चालू आहे? 30-30 मिनिटं आपण अंडी उकडतोय, गॅस करतो, बाप देतो काय? हा? Sorry, sir, sorry. जरा काय बोललं तर कोंबडीच्या कुल्यासारखं तोंड करायचं, रडायचं. हा? चल कोंबडी बन, चल. सर नको सर कोंबडी बन. 100 यस सर फायर. नाही सर कोंबडी. सर मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे सर. मग मला अंडी लॉसिसचा त्रास आहे. मंडळी आपल्या लाडक्या बहिणी अर्थात शालू आणि मालू आलेले आहेत आज एका समारंभाला. चला बघूया आज त्या कोणाची फिरकी घेता येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. नमस्कार 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 मंडळी, आजच्या अशा या सुंदर संध्याकाळी चौगुले केशवर्धक तेल आणि दत्तू डॅडी शक्तिवर्धक कॅप्सूल प्रस्तुत MHJ हास्यमेळा 2024 कोकण महोत्सव या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गेले 4 दिवस आपण हा सोहळा अनुभवतोय नाही का? प्रचंड लोकांची प्रचंड गर्दी आणि सेलिब्रिटींची रेलचेल आपण इथे अनुभवतोय. पण आजचा दिवस काहीतरी विशेष आहे मंडळी, कारण आज आपण जाहीर करणार आहोत आपले लकी ड्रॉचे विजेते. आणि मंडळी, ते जाहीर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे आपले सगळ्यांचे लाडके हास्यवीर श्याम सुंदर राजपूत. विराज जगताप, आणि रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या नक्की गातायत, निवेदन करतात की यांना तिखट लागलं? काय 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 म्हणाला? नाही काय निवेदन किती सुंदर करताय. थँक्यू. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही लकी ड्रॉचे विजेते जाहीर करा. रसिका तू काढ. नाही श्याम तू काढ ना. अगं तू काढ ग. नाही तू काढ ना. तू काढ ना. काढ रे तू. मी काढतो. नको मी काढते मी काढते. एकच मिनिट. हॅलो नवी मुंबईकर, काय म्हणताय? चल चल लवकर लवकर कर चल. नंबर काढा. लकी ड्रॉ नंबर आहे 213. कोणीच नाही आलं. नाही हरकत नाही, तुम्ही दुसरा नंबर काढा. होतं असं कधीतरी होतं, ते गेले असावेत नाही का? येस, तर लकी ड्रॉ नंबर आहे एनी गेसेस? चले शाणी मंद बदकला लवकर लवकर लवकर. हरकत नाही, टवाळखोर आहे कोणीतरी. असतात असे नंबर. लकी ड्रॉ नंबर 37. नंबर 37 तीनावर सांग. Congratulations. एक नाही, दोन आजी, अभिनंदन. थँक्यू. अगं काय ये मालू काय ग चालू? अगं तो बघ, तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधला विराज जगताप. आय माझी. ये बघ हायला मालू मालू काय ग, ये जवळून जाम चिकना दिसतो ना. ये हो ग लय चिकना आहे ग. याला बघून माझी वेणी थरथरली. आजी म्हणजे मस्त दिसतो. खरंच मस्त कॉमेडी. तुम्ही आमचे फॅन आहे हा. डेंजर. मस्त कॉमेडी. आजी तुम्ही त्यांचे फॅन असाल ना? हा तेच ते. आम्ही जरा एक्साइट झालो ना त्याला. रोज बघतो ना. मस्त एक दिवशी हसून हसून मारून टाकशील हा आम्हाला. तुमच्या कॉमेडीला ना उभं राहून टाळ्या झालं पाहिजे. खरंच जरा तुमची कॉमेडी बघून त्यांनी मूवीची त्याविषयी वाटते. मस्त करतो बाय चिकन काय राजबिंडा दिसतो. खरं तर कसं आहे ना आजी, खरं तर आजी याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला
माझ्या मित्र परिवारला आणि माझ्या सहकलाकारांना देईन. आज मी जो कोणी आहे ना तो त्यांच्यामुळे आहे. थांब जरा, जीवन गौरव नाही मिळालाय. बघ ना लगेच सुरूच झालं. हा ना, धू. हे पण काय पण बोला, विराज जगताप तुम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा ना कणा आहे, कणा. खरंच कणा आहे. तुम्ही प्रोमो मध्ये दिसले नाही ना, मी बघत नाही शो. होय, काय सांगता टीव्हीच बंद करून टाकतं, एवढे तुम्ही आपलेसे वाटतं. खूप Thank you. आवडतात. स्किट मध्ये ना तुमच्याकडून लक्षच हटत नाही, माहितीये. मस्त. शालू काय ग, मराठीतला चार्ली चापलीन आहे. खरंच तुमच्या कॉमेडीला ना झोपून नमस्कार. नाही, नाही. नाही, त्यांचा हक्क आहे, हक्क आहे त्यांचा. झोपून नमस्कार केला पाहिजे. बरं झालं बाबा, धन्य झालो आज. काय रे, हा बाकीच्यांना ना आणलं? अरे काय रे, हा? त्या छोट्याला तरी आणायचं ना. कोण दत्तू? दत्तू नाही, तो नाही का तो तुमच्या हास्य जत्रेत शेणाई वाजवतो. अय्या आजी आजी ते समीर चौगुले. हा तो छोट्याच आहे, पण छोट्या. हो ना, आणायचं ना. ते पण आमचे फॅन आहेत खूप मोठे, माहितीये. नाहीतर त्या मोरेला तरी आणायचं. अच्छा अच्छा. मोरे क्रश आहे, क्रश. ते करतात ना जबरदस्त. लय आवडतो, लय आवडतो. आणि तो बाय काय घोडा उधळवतो. दाखव ना त्यांना, दाखव. करतच तर करते बाय माझी. वा, वा, वा. आणि ते माझं नाव घेतात, ते शालू गाण्यावर डान्स करतात. मला जाम आवडतं. शालू जो कदे गो मैना, शालू जो कदे गो मैना, उघडलाय अंडू, रुसू नको मैना, उघडलाय अंडू, रुसू नको मैना, शालू. बाय बाय माझे. रिपीट वर बघतोय, रिपीट वर. होय. मी नक्की त्यांना निरोप देईन. नक्की चुकता. नक्की देईन. चांगला माणूस आहे नक्की ग. देईन. बाय माझे आवडतो मला. चालू काय ग मालू, त्या मोरेच्या गालावरची खळी, खळी बघून काळीच डचमळत माझं, माहितीये. मालू ना आमची. अरे मोऱ्यांना कुठे खळी पडते? मी तरी अजून बघितली नाही. सुरकुती आहे ती, सुरकुती आहे. काय हो, हा बॉडीगार्ड आणलाय वाटतं. आजी नाही नाही आजी मला गरज आहे. तुमचे केवढे फॅन तुटून पडत असतील अंगावर. आजी आजी असं ते श्याम आहे, ते हास्य जत्रेतले श्याम. हा. बाय माझे मालू. सॉरी हा, सॉरी सॉरी. ते लक्षात नाही आलं हो पटकन. ते टीव्ही मध्ये आणि असे समोरासमोर वेगळे दिसताना. सॉरी. ओळखलं काय, ओळखलं काय? श्याम बांगर, चिंबोरीवाला. ते कसं काढतात. आजी श्याम बांगर नाही, श्याम राजपूत आहेत ते. काय तिचा थोडा गोंध. अगं मालू, असं काय करते, हे श्याम राजपूत आहेत. अरुण कदम आणि मोरेंच्या बाजूला हा उभा असतो. हो, अजून नाही आठवलं. अगं असं काय कर. सॉरी यांना बघून ते टीव्ही बंद करतेस तू. सॉरी सॉरी, आता आठवलं मला. सॉरी 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 सॉरी. माफ करा. ते काय ना, स्किट मध्ये तुमच्याकडे लक्षात जात नाही ना, म्हणून चेहरा लक्षात नाही राहिला हो माझ्या. सॉरी. का बरं माझ्याकडे का बरं लक्ष जात नाही? कसं जाईल, बाजूला दोन मोर तुई तुई नाचत असताना बेडकाकडे कोण बघेल. मी बेडूक, मी बेडूक. आणि ते दोन दलिंदर धरले ते मोर मोर. मी बेडूक. अहो, असं काय करता. मी तुम्हाला उपमा दिली हो, नाही आवडली. त्यांना द्या हॅम्पर वगैरे द्या. आणि जरा गोंधळ झालेला आहे. हॅम्पर यायला जरासा वेळ लागणार आहे. मी माफी मागते, पण येतच आहे. हॅम्पर येतच आहे. आणि मानधनाचं ते बघताय ना, मानधन सुद्धा जे हॅम्पर आणतात ना त्यांच्याकडेच आहे. तर मला ती वेळ आम्हाला निघायचं आहे. हो हो, लगेच मी बघतेच आहे. जर मला माफ करा, पण येईल येईल येईल. श्याम, हा हा, एक विचारू काय? विचारा.
ते पृथ्वी प्रतापने नाकारलेला रोल तुम्हाला देतात म्हणून. कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं तुम्हाला हे? काय बाबा, आम्ही आमच्या मनचं नाही, सगळं इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं बोलतो. अरे असं काही नाही, पसरवतात ते. असं सांगा ना तुम्ही. असेल सर, प्रेक्षकांना ना आतल्या गोष्टी माहिती असतात. अरे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत या. कुठल्या आतल्या गोष्टी? काही खोटं बोलतायत त्या. ठीक आहे, अरे माहिती असेल त्यांना. तू नाही का मध्ये 1-2दा केले होतेस पृथ्वी? अरे कधी केले? तू नको ना बोलू काही बाई. ठीक आहे काही तर काही छान आहेत ना आपले. शांत शांत. अरे मग काय तोंडाला येईल ते बोलतील त्या. काय टेन्शन घेतो? हे बघ, बोका पडतायत का तुला? बोलतायत तर बोलून घे. बिडू आपण निघायचंय रे. कुठे त्यांचं ऐकून घेतो? मालू, काय ग शालू, बघितलीस ती आहे ती.